कल्याण पूर्वेत पुन्हा पक्ष फोडाफोडीचं राजकारण सुरूच आहे। भाजपच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि या दरम्यान महेश गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय। कल्याण पूर्वेतील राजकारण हे पुन्हा एकदा तापल्याचं चित्र दिसतंय। भाजपच्या अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालाय। त्यामुळे कल्याण पूर्वेत भाजप आणि शिवसेनेतील फोडाफोडीचं राजकारण पुन्हा समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। आम्ही शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, कारण की आमच्या विभागामध्ये कडेवडील विभाग असो, आशिल्यापाडा असो, इथे काहीच कामं झालेली नाही। लोकांची खूप नाराजगी होती। वारंवार सांगूनही लोक नगरसेवक किंवा इतर लोकप्रतिनिधी कामं करत नव्हती। त्याच्यामुळे आम्ही नाराज होऊन लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांच्या कामासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। बिल्डिंगच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी। भिवंडीत धोकादायक 4 मजली इमारत कोसळली। या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झालाय तर 4 ते 5 जण अडकल्याची माहिती आहे। घटनास्थळी एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे। भिवंडीमध्ये धोकादायक 4 मजली इमारत कोसळली। या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झालाय तर 4 ते 5 जण अडकल्याची माहिती आहे। घटनास्थळी एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे। या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय। धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। या भिवंडीमध्ये ही घटना घडली। भिवंडीत धोकादायक 4 मजली इमारत कोसळली आहे। दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झालाय तर 4 ते 5 जण अडकल्याची माहिती आहे। घटनास्थळी एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य करण्यात येत आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित हिरे आपल्या सोबत जोडलेत। अभिजित, भिवंडीमधली धक्कादायक घटना आहे। धोकादायक असलेली 4 मजली इमारत कोसळली आणि या दुर्घटनेमध्ये 2 मृत्यू झाला आणि 4 ते 5 जण सुद्धा अद्याप अडकल्याची भीती आहे। काय सविस्तर माहिती आहे घटनेबाबतची? नक्कीच काल रात्रीच्या सुमारास कोहिनूर बिल्डिंग हे जर पाहिलं ती 4 माळ्याची बिल्डिंग होती आणि त्या 4 माळ्याची बिल्डिंगचा जो एक बाजूला जो स्लॅब होता तो कोसळला होता आणि त्या कोसळलेल्या स्लॅबच्या खाली 3 ते 4 लोक दबल्याची माहिती जी समोर आली होती। त्यानंतर घटनास्थळी एनडीआरएफ टीम आणि ठाणे टीडीआरएफ टीम आणि जर आपण पाहिलं तर भिवंडी महानगरपालिकेची आपत्कालीन टीम आणि महापौर असतील नारायण चौधरी आणि आमदार जर असतील महेश चौधरी यांनी हे दौरा केलेला आहे। आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर ही जी बिल्डिंग होती ही धोकादायक बिल्डिंग असल्याची माहिती जी समोर येते। त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर आतापर्यंत 2 जणांचा जो मृतदेह तो काढण्यात ते एनडीआरएफ आणि सीडीआरएफला यश आलेलं आहे। नक्कीच आपण पाहतोय ज्या प्रकारची घटना घडलेली आहे। अद्याप 2 मृत्यू झाला, मात्र 4 ते 5 जण अडकल्याची माहिती मिळालेली आहे। आपण घटनास्थळी सध्या आहात, त्या ठिकाणच्या काही प्रतिक्रिया घेता येतील का? ही घटना नेमकी कशी घडली, काही संवाद साधता येईल का? जर आपण पाहिलं तर ही रात्रीची घटना होती। जो बिल्डिंग होती त्या बिल्डिंगचा जे खालचा जो पाया होता ते पायाचं जो काम चालू होतं अशी जी माहिती समोर येते। ते पायाचं जे ठिसूळ झाला होता आणि ते काम करत असताना हे तो प्रकार जो आहे तो घडल्याची माहिती जी समोर येते। नक्कीच अभिजित, अतिशय धक्कादायक अशी घटना आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर दुर्घटनेमध्ये 2 मृत्यू झाला। बिल्डिंगच्या सुरुवातीला महत्वाची बातमी। पुणे महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून लोकप्रतिनिधी वर्षा भीमराव साठेंचे पाय धुतल्याचा प्रकार समोर आलाय। सुखसागर नगर येथील शाळेत महापालिका शाळेत घडलेल्या या घटनेमुळे शहरात मात्र आता जोरदार चर्चा सुरू आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी भाजपच्या माजी नगरसेविका वर्षा भीमराव साठे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलेलं होतं। या घटनेचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहर उपाध्यक्ष अमोल परदेशी यांच्याकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी सुद्धा अमोल परदेशी यांनी केली। खळबळजनक असा हा प्रकार घडलाय पुण्यात। पुणे महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून लोकप्रतिनिधी वर्षा भीमराव साठेंचे पाय धुतल्याचा गंभीर असा हा प्रकार समोर आलाय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेले। चंद्रशेखर, आपण पाहतोय अतिशय अजब असा हा प्रकार समोर आलाय। पुणे महापालिकेच्या शाळेमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने
या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रतिनिधी वर्षा भीमराव साठेंचे पाय धुतल्याचा, विद्यार्थ्यांकडून पाय धुतल्याचा हा गंभीर प्रकार आहे। या संपूर्ण प्रकाराबाबतची काय माहिती आहे? कारण खरं तर पुणे शहर हे खरं तर सांस्कृतिक शहर आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ज्या महापालिकेच्या शाळेमध्ये वर्षा साठे ज्या आहेत अप्पर इंदिरानगर भागाच्या या विद्यमान नगरसेविका आहेत आणि या नगरसेविकांना प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान जे आहे ते वर्षा साठे यांचेच पाय धुतानाचा हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। काही लहान चिमुरडी आहेत त्यांच्याकडून वर्षा साठे यांचे पाय धुतानाचा हा सगळा फोटो जो आहे तो आता समोर आल्यानं एकच जी आहे ती खळबळ उडालेली म्हणावं लागेल। त्या पद्धतीनं गुरुपौर्णिमेला गुरूंचे पाय धुले जातात, परंतु अशा लहान चिमुरड्याकडून लोकप्रतिनिधी अर्थात भाजपच्या या वर्षा साठे नगरसेविका आहेत आणि यांनी मात्र अशा पद्धतीनं हा प्रकार केल्यानं त्यांच्यावरती सध्या सर्वीकडून टीकेचा जोर जो आहे तो त्यांच्यावरती उठताना दिसत आहे। त्या सगळ्या प्रकारावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाने सुद्धा या ठिकाणी आक्षेप नोंदवलेला आहे, त्यांच्यावरती कारवाईची मागणी केलेली आहे। ज्या पद्धतीनं लहान मुलं जे आहेत ते अत्यंत छोटी चिमुरडे मुलं होती आणि ही सगळी जी शाळा आहे ती महापालिकेची शाळा असल्याचं सांगितलं जात आहे आणि सुखसागर नगर जो हा भाग आहे तो कात्रजच्या अगदी अलीकडच्या भागातील ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये ज्या पद्धतीनं वर्षा साठे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून गेलेल्या होत्या आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान हा प्रकार झालेला आहे आणि या सगळ्या प्रकारची आता चौकशी करून त्यांच्यावरती कारवाईची सुद्धा मागणी करण्यात येत आहे आणि ज्या पद्धतीनं वर्षा साठे यांनी हा प्रकार त्यांच्या करून घेण्यात आला त्या शिक्षकावरती सुद्धा हा कारवाईची मागणी, मुख्याध्यापकावरती कारवाईची मागणी करताना समोर येताना दिसत आहे। करण नक्कीच चंद्रशेखरजी, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी। एकनाथ शिंदे दिल्लीला असतील, पुन्हा एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत। येत्या 7 आणि 8 ऑगस्टला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असतील। निमित्त असे रक्तदान शिबिराचं, पण या निमित्तानं 2 दिवसांच्या या दौऱ्यात अनेक भेटीगाठी होण्याची शक्यता वर्तवली जाते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे लोकशाही मराठीच्या दणक्याची, कारण लोकशाही मराठी गेले 20 दिवस एक बातमी सातत्यानं दाखवते आणि ती बातमी आहे जुहू बीचवर असलेल्या कचऱ्याच्या साम्राज्याची। आज मुंबई महापालिकेनं तब्बल 20 दिवसानंतर एक फोटो ट्विट केलाय। आता हा फोटो ट्विट केल्यानंतर मात्र वेगळी चर्चा सुरू झाली आहे। जुहू चौपाटीच्या कचऱ्याची परिस्थिती ही जैसे थे आहे। गेले 20 दिवस लोकशाही मराठी आम्ही सातत्यानं ही बाजू मांडताना दिसतोय। बीएमसी कडून नागरिकांची आता मात्र फसवणूक होतीये, कारण बीएमसीनं काय ट्विट केलंय ते आपण आता पाहतोय फुल स्क्रीनवर, टीव्ही स्क्रीनवर आपण ही दृश्य पाहतोय। बीएमसी कडून काय ट्विट करण्यात आलेलं आहे तर जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला होता। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अविरतपणे अथक मेहनत घेऊन या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली, त्यामुळे जुहू किनाऱ्याचा संपूर्ण परिसर पूर्वीप्रमाणे स्वच्छ आणि सुंदर दिसू लागलाय। इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा जमा होऊनही महानगरपालिकेनं तातडीनं मोहीम हाती घेऊन हा परिसर स्वच्छ केला। याकरता नागरिक पर्यटकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे, असं बीएमसी कडून ट्विट करण्यात आलंय। ट्विट केलेला हा व्हिडिओ आहे, ज्या ठिकाणी बीएमसीनं एक बाजू ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय, स्वच्छता केलेली आहे, समुद्र किनारा स्वच्छ केलेला आहे असं ट्विट बीएमसी करताय, तर दुसरी खरी परिस्थिती, रियालिटी लोकशाही मराठी तुमच्या समोर मांडतीये।
जुहू चौपाटीवरची ही उजवीकडे दिसत असलेली दृश्य आमची संग्रहित दृश्य नाहीत, ही आमची आजच्या दिवसातली, आजच्या सकाळची ही दृश्य आहेत। मग बीएमसीनं काय स्वच्छ केलं? पुन्हा एकदा बीएमसी नागरिकांना फसवण्याचा प्रयत्न करतंय, हे मात्र धादांत सत्य आहे। बीएमसीनं जे काही या ठिकाणी ट्विट केलेलं आहे ते मात्र फसवणारं ट्विट आहे असं थेट म्हणायला पुरेसा वाव आहे। कारण या ठिकाणी बीएमसी ट्विट करताना जे म्हणतीये की जुलै महिन्यात जो काही पाऊस झाला त्यामुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला, कर्मचाऱ्यांनी अविरतपणे अथक मेहनत घेऊन स्वच्छता मोहीम राबवली। बरं, 20 दिवस लोकशाही मराठी सातत्यानं ही बातमी लावून धरतीये। सातत्यानं लोकशाही मराठी बीएमसीच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांकडून, विरोधी पक्ष नेत्यांकडून, इतकंच नाही महापौरांकडून सुद्धा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करते। गेल्या 20 दिवसांपासून मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणतायत की या सगळ्या परिस्थितीवर मी लक्ष ठेवू नये, मी घटनास्थळी जाणार आहे, मी जुहू चौपाटीची पाहणी करणार आहे, या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे। पण 20 दिवसात महापौरांना एक दिवसही मिळालेला नाहीये या जुहू चौपाटीवर जाऊन या सगळ्या परिस्थितीचा पाहणी करण्यासाठी। एक दिवसही मुंबईच्या महापौरांना मिळत नाही आणि आता अचानकपणे 20 दिवसानंतर सातत्याने ही परिस्थिती आम्ही दाखवल्यानंतर बीएमसी कडून पहा 2 तासांपूर्वी म्हणजे आता 1 वाजलेला आहे, 11 वाजता बीएमसी कडून हे ट्विट करण्यात आलेलं आहे। सकाळी इतकी परिस्थिती, सकाळी इतक्या कचऱ्याचं साम्राज्य लोकशाही मराठी तुम्हाला दाखवत आहे, तर इतक्या 4 तासात असं काय नेमकं घडलं की अख्खा इतका विस्तीर्ण समुद्र किनारा स्वच्छ झाला? अचानकपणे बीएमसीला हे ट्विट करावं लागलं। बरं, बीएमसी हे ट्विट करते, पण ही बातमी लावून धरल्यानंतर सुरुवातीपासून काय काय घडलं हे अगदी मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते। गेल्या 20 दिवसांपासून लोकशाही मराठी ही बातमी लावून धरतीये। बातमी अशी आहे की समुद्र किनारा जुहू बीच, जो जुहू बीच केवळ मुंबईकरांसाठी नाही तर पर्यटकांकरता अत्यंत आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे। या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात, भेट देत असतात, अगदी मुंबईकर सुद्धा मॉर्निंग वॉक करता, इव्हनिंग वॉक करता येत असतात, अनेक सेलिब्रिटी त्या ठिकाणी येत असतात। या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचं साम्राज्य होतं। ही बातमी लोकशाही मराठीनं सुरुवातीला दाखवली, त्यानंतर स्थानिक नगरसेविका त्या ठिकाणी पोहोचल्या। दुसऱ्या दिवशी या सगळ्या परिसराची पाहणी करण्यात आली, तिथला आढावा घेतल्यानंतर आम्ही कर्मचारी वाढवून स्वच्छता करू असं आश्वासन पाहणी करण्याकरता गेलेल्या स्थानिक आमदार अमित साटम यांनी दिलं। महापौरांकडून देखील तीच आश्वासनांची खैरात देण्यात आली, पण कर्मचारी वाढवले नाहीत, या सगळ्या संदर्भात निधी वाढवला नाही, परिस्थिती तशीच राहिली 20 दिवस। आणि 20 दिवसानंतर आज बीएमसी ट्विट करतंय की समुद्र किनारा स्वच्छ झालाय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे 20 दिवसानंतर जर बीएमसी कडून दावा केला जातोय की हा समुद्र किनारा सगळा स्वच्छ झालेला आहे। बरं, 4 तासात जी बातमी सुरुवातीला आम्ही सकाळी आज 7 वाजता सुद्धा तुम्हाला दाखवलेली की या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आहे, पण त्यानंतर बरोबर 11 वाजता बीएमसी कडून ट्विट करून जर असं सांगितलं जातंय की हा किनारा आम्ही पूर्णपणे स्वच्छ केलेला आहे, तर लोकशाही मराठी बीएमसीच्या अर्थातच मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, स्थानिक आमदार अमित साटम, स्थानिक नगरसेवक यांना सुद्धा आवाहन करते की या उद्या आमच्या टीम बरोबर आपण सगळे एकत्र जाऊ आणि पाहू की या ठिकाणी खरंच समुद्र किनारा स्वच्छ झालाय का। जर बीएमसी ट्विट करत असेल, समुद्र किनारा स्वच्छ झाल्याचा दावा करत असेल, तर अर्थातच बीएमसीचे या ठिकाणी कर्मचारी, नेते, महापौर या ठिकाणी आमच्या सोबत याला
काहीच हरकत नाहीये, कारण किनारा स्वच्छ झाल्याचा दावा बीएमसी कडून केला जातोय. येतो रोज कचरा या सगळ्या परिसरात जमा होतो. या सगळ्या विषयीची माहिती लोकशाही मराठीला सुद्धा आहे, कारण त्याच करता आज सकाळी लोकशाही मराठीनं बातमी सुद्धा दाखवली. खरं तर ती सुद्धा बातमी लोकशाही मराठीच्या या सगळ्या मोहिमेचा इम्पॅक्ट म्हणायला हवी, कारण ती बातमी अशी होती की समुद्र किनाऱ्यावर जमा होणारा कचरा हा रोखण्याकरता आता बीएमसी ट्रॅश बूम ही यंत्रणा बसवणार आहे. ही बातमी सुद्धा लोकशाही मराठीच्या इम्पॅक्टचीच बातमी म्हणायला हवी, कारण लोकशाही मराठी गेले 20 दिवस या ठिकाणी सुरू असलेलं कचऱ्याचं साम्राज्य सातत्यानं तुमच्या समोर मांडते. पण आता मात्र या सगळ्या विषयी बोलण्याकरता बीएमसी कडून अधिकृत भूमिका महापौरांकडून वारंवार कचरा संदर्भातला सवाल उपस्थित केल्यानंतर महापौरांकडून एकच उत्तर मिळतंय, मी तिथं जाणार आहे, पाहणार आहे, पाहणी करणार आहे, पण अर्थातच इतर काही महत्वाची कामं आहेत त्यामुळे मला पोहोचता येत नाहीये त्या ठिकाणी, पण मी या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवू नये असं स्वतः महापौरांनी सांगितलेलं आहे लोकशाही मराठीला. पण आता मात्र महापौर या ठिकाणी अजूनपर्यंत फिरकलेलाच नाहीये. उलट पक्षी बीएमसी कडून हा सगळा किनारा स्वच्छ झाल्याचा दावा हा केला जातोय. सातत्यानं या बातमीवर लक्ष ठेवून होत्या त्या आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे. मी त्यांच्याकडे जाते. मीनाक्षी, गेले 20 दिवस तू या समुद्र किनाऱ्यावर जातीयस, या सगळ्या कचऱ्याचं वार्तांकन करतेयस, अनेक लोक आपला जीव गुदमरतोय तरी देखील आम्ही त्या ठिकाणी येतोय, पर्याय नाहीये अशी आपबीती तुझ्या समोर व्यक्त करताना दिसतायत. तू आजही त्या ठिकाणी केलं, पण त्यानंतर अचानक बीएमसीनं सकाळी 11 वाजता एक ट्विट केलं आता 2 तासापूर्वी की हा सगळा समुद्र किनारा स्वच्छ झालेला आहे. काय सांगशील मीनाक्षी? आगवी लाज वाटायला पाहिजे या पालिकेला, कारण वारंवार मागच्या 19 दिवसांपासून आपण जे डम्पिंग ग्राउंड जुहू चौपाटीवरती पसरलेलं आहे याची दखल पालिका आजही घेताना पाहायला मिळत नाहीये. जे दावे पालिका प्रशासनाकडून केले जात आहेत ते आजही फोल ठरताना पाहायला मिळतात. महापौर या मागच्या 2 आठवड्यांपासून पाहणीसाठी पोहोचणार होत्या, त्या अद्यापही गेलेल्या नाहीयेत. मात्र 1 दिवसासाठी तिथले स्थानिक आमदार अमित साटम असतील किंवा मग 8 नगरसेवक हे भाजपचेच तिथे असून तिथे पोहोचलेले नाहीयेत. मात्र नुसतं जे दावे केले जात आहेत हे दावे आजही आपण पाहतोय की फोल ठरत आहेत. मात्र एकीकडे आपण पाहतोय की पालिका प्रशासनानं आज ज्यावेळी 7 वाजता मी त्या ठिकाणीची परिस्थिती दाखवली, भीषण परिस्थिती आजही तिथे आहे. पण पालिकेनं जे ट्विट केलेलं आहे, जे व्हिडिओ पालिकेच्या माध्यमातून दाखवले जात आहेत हे समुद्र किनाऱ्याचे व्हिडिओ नाहीयेत, तर अक्षरशः समुद्राच्या इथून एंट्री करणारे जे पॉइंट आहेत तिथले हे व्हिडिओ आहेत. प्रामुख्यानं एक जर व्हिडिओ आपण पाहिला तर नाल्याला लागून, म्हणजे हा समुद्र आहे, 7 ते 8 नाले आहेत जुहूच्या चौपाटीला लागूनच, आणि या नाल्यामधला थेट कचरा जो आहे तो समुद्रामध्ये आजही फेकला जातो आणि बराचसा प्लास्टिकचा कचरा या नाल्यातून तिथे जात आहे. मात्र पालिका काय करते तिथे, तर वाळू या नाल्यांवरती टाकून, लोकशाही मराठी जेव्हा पोहोचते तेव्हा वाळू टाकून हा संपूर्ण कचरा झाकण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून पालिका प्रशासनाची ही संपूर्ण जे कचरा साफ केलेले व्हिडिओज आहेत ते काढता यावेत. मनुष्यबळ वाढवलेलं आहे, तर आजही मनुष्यबळ जो आहे तो वाढवला गेलेला नाहीये. स्थानिक आजही या सगळ्या परिस्थितीची चिंता व्यक्त करत आहेत. खरं तर तिथे आपण जर पाहिलं तर मोकळा श्वास जो आहे तो देखील स्थानिकांना घेता येत नाहीये. पण मात्र मुंबईकर असून आपण पाहतोय की याच कचऱ्यातना आजही त्यांना आपला मॉर्निंग वॉक असेल, तिथे फिरण्यासाठी येणारे जे पर्यटक आहेत ते देखील मोठी चिंता व्यक्त करतायत. एकीकडे आपण पाहतोय की मुंबईचे समुद्र किनारे हे प्रसिद्ध आहेत आणि अशाच मुंबईकरांसाठी आपण पाहतोय जे मोठ्या प्रमाणामध्ये कर भरतात त्यांना रिटर्नमध्ये काय मिळतंय ही सगळी परिस्थिती आपण दाखवलेली आहे. पण मात्र जे मीनाक्षी काय मिळतंय, तर या ठिकाणी बीएमसी कडून फसवणूक मिळते. जो मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला की इतका टॅक्स भरून मुंबईकरांना काय मिळतंय, मुंबईकरांना आश्वासनं दिली जातात 80% नाले सफाईची, पण मुंबईकर कमरेभर पाण्यामधून वाट काढतो, आपलं इच्छित स्थळ गाठतो, मुंबईकराची फसवणूक होते. मुंबईकरांना दावे केले जातात आपली मुंबई स्वच्छ मुंबई यायची, पण जिथं पावं तिथं आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य सुद्धा पाहायला मिळतं. अगदी
ती सुद्धा बातमी लोकशाही मराठीनं मध्यंतरीच्या काळात लावून धरलेली होती. मी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.